our measurement of matter. The next topic is what? Valency. In last previous lecture we have seen that Avogadro's number, mass number, then mole. This concept we have studied, and the next topic here we have studied valency. So valency means what? It is combining capacity of an element. The capacity of an element to combine, it is called valency. म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन होल्डिंग जी कॅपॅसिटी असते ती त्याला म्हणायचं व्हॅलेन्सी, बरोबर. म्हणजे आपण तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहात बघा, ॲटम मध्ये काय शिकले तुम्ही? आता 8वीला शेल असते, 4 शेल प्रेझेंट असतात, बरोबर. हा सेंटर मध्ये न्यूक्लियस असतो, त्याच्या अवतीभोवती ह्या 4 KLMN शेल असतात, बरोबर. त्याची होल्डिंग कॅपॅसिटी असते आणि ती जी कॅपॅसिटी असते त्या एलिमेंटची, त्या लास्ट ऑर्बिट मध्ये जो काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तो आपण व्हॅलेन्सी ही त्याची डिटरमाइन करत असतो, की त्याची आपण व्हॅलेन्सी ही कॅपॅसिटी ही त्याच्यावरून ठरवली जात असते त्या एलिमेंटची, बरोबर. मग आता प्रत्येक एलिमेंटची ही काहीतरी स्पेसिफिक नंबर असतो. मीन्स द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय एन स्पेसिफिक नंबर. ओके, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एन ॲटम शेल दॅट टाइम हिअर इट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल बघा आपली कॅपॅसिटी कशी असते माहिती ना. 1 2 आपण घेऊया नंबर वाईज 3 4 5 6 7 and 8. ओके, मग आता ह्या सपोज या 1 ते 3 नंबर मध्ये जर त्याची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असेल तर आपण त्याला डुप्लेट म्हणतो. बघा हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे, बरोबर. आणि इन केस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे जर वाढत असतील त्या आउटर मोस्ट ॲटॉमिक शेल मध्ये, तर त्या एलिमेंटचा आपण तो ऍक्सेप्ट करणारा असतो. बघा हा डुप्लेट जो असतो ना तो डोनेट करणारा असतो आणि हे जर वाढत गेले तर तो ऍक्सेप्ट करणारा असतो इलेक्ट्रॉन, बरोबर. मग आता त्या इलेक्ट्रॉनची स्टेट ही ऑक्टेट पर्यंत आणावी लागते, बरोबर. आपण हे मागच्या वर्षी शिकलेलं आहात ना. सो हिअर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सोडियम क्लोराइड कसा बनतो हे तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, बरोबर. सोडियम क्लोराइड हिअर इट इज डिटरमाइंड बाय सोडियम क्लोराइड. आपण हा जर घेतला फॉर एक्झाम्पल तर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. ओके, बरोबर. आणि सॉरी 281 अँड हिअर सोडियम क्लोराइड झाला. आणि आता हा सोडियम क्लोराइड म्हणजे काय? Na, बरोबर. आणि क्लोरीन ॲटम, बरोबर, हा Na झाला. आणि जर क्लोरीन ॲटम घेतला आपण म्हणजेच त्याला रिॲक्शन ज्या वेळेला ह्या आयनिक बॉन्डिंग होत असते, तर ह्याची जर रिॲक्शन पाहिली आपण तर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 287. मग आता बघा हा 1 मध्ये आहे, 1 ते 3 मध्ये आहे, हा डुप्लेट मध्ये आहे म्हणजे हा देणारा आहे, बरोबर. आणि हा 7 आहे, तर हा 1 घेईल तेव्हा त्याची ऑक्टेट स्टेट कंप्लीट होईल, बरोबर. म्हणजेच हा ऍक्सेप्ट करणार आहे. सो हिअर बघा इलेक्ट्रॉनिक शेअरिंग होईल, बरोबर. मग आता एक इलेक्ट्रॉन हा काय करणार आहे? देणार आहे, बघा. म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला, बरोबर. आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे तो घेणारा आहे, बरोबर. सो हिअर इट गेट्स इंडिकेट दॅट प्लस पॉझिटिव्ह चार्ज येईल, बघा इथं हा घेणारा असल्यामुळे. पण तो कसा इंडिकेट केला जातो? क्लोरीन आयनवर हा जर घेणारा असेल त्याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे, बरोबर. आणि हा निघून जाणार आहे, बरोबर. सो इथं मायनस, हा एक निघून जाणार. मग आता त्याची होल्डिंग कॅपॅसिटी काय होईल? आयनची Na प्लस आयन. बघा मग आता त्याच्यावरती काय होईल? ज्या वेळेला हा निघून जात असेल तर हा देणारा असल्यामुळे तो पॉझिटिव्ह आयन होतोय आणि हा घेणारा आहे म्हणून हा निगेटिव्ह आयन होतोय. आलं लक्षामध्ये? मग आता मी जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार समजावलं तर तेही तुम्हाला लवकर कळेल, आपण तेही बघूया. सो त्याची कॅपॅसिटी काय होईल? मग हा तर निघून जाणार ना 1, बरोबर. मग त्याच्यात किती उरले? 28. आणि ह्याच्यामध्ये किती होणार? बघा आता ह्याने हा 1 घेतला ना, हा इकडून दिला तर ह्याची 288, ह्याची होल्डिंग कॅपॅसिटी किती झाली? 8. म्हणजेच टेकिंग और गिवन इलेक्ट्रॉन दॅट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. जो काही देणारा इलेक्ट्रॉन असेल किंवा घेणारा असेल तेव्हा त्याची ती व्हॅलेन्सी ही त्याच्यावरून ठरवली जात असते, बरोबर. मग आता फॉर एक्झाम्पल आपण कॉन्फिगरेशन नुसार पाहिलं, बरोबर. कोणाचं? त्या सोडियम क्लोराइडचं. ओके, बघा
मी इथं काय लिहिलेलं आहे, सोडियम क्लोराईड. त्याच्यामध्ये किती दाखवलेले इलेक्ट्रॉन, 2 8 and 1. हां बघा, हे 2 झाले पहिल्या ऑर्बिटमध्ये, 1 2 3 4 5 6 7 and 8. हे झाले 8 इलेक्ट्रॉन आणि एक आहे हा, बरोबर, उरलेला. हा काय करणार आहे, प्लस. कोणासोबत रिॲक्ट होतोय तो, क्लोरीन सोबत. हां मग क्लोरीनची कपॅसिटी किती आहे, 2 8 and 7. ओके, बघा मग 2 इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट, देन हियर 8 इलेक्ट्रॉन्स, here 8 electrons, and in last orbit only 7. Okay, 1 2 3 4 5 6 and 7. Okay, मग आता हा जो आहे हा देणार आहे, बरोबर, इट इज गिव टू दॅट क्लोरीन. मग आता हा इलेक्ट्रॉन जर ह्याने घेतला तर एक इलेक्ट्रॉन इथं ऍड होणार, बरोबर, बघा ऍड झाला. तर मग काय झाली ते त्याची कपॅसिटी, ह्याची होती 2 8 1. ह्याने काय केला, एक ऍटम इथं दिला तर 2 8 8. बघा याची होल्डिंग कपॅसिटी ऑक्टेट स्टेट त्याने कंप्लीट केलेली आहे. मग इथं रिएक्शन काय झाली, दोघांचं ज्या वेळेला रिएक्शन होणार त्यावेळेला Na+ ज्या वेळेला तो देणारा असतो ना, तर ह्या इलेक्ट्रॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ज्या वेळेला तो ऍक्सेप्ट करतो त्या इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज येतो, बरोबर. सो Na+ + Cl- इंड्यूस व्हॉट प्रोडक्शन इज प्रोड्यूस हियर, NaCl, सोडियम क्लोराईड, बरोबर. हा प्रॉडक्ट इथं तयार झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय की इट्स अ कंबाइंड कपॅसिटी ऑफ नंबर, दॅट नंबर ऑफ एलिमेंट, बरोबर. त्या नंबर ऑफ एलिमेंट वरती तो डिपेंड करतो की तो घेणार आहे की तो देणार आहे, बरोबर. मग आता तुम्हाला बघा पुस्तकामध्ये एक मागे चार्ट दिलेला आहे, कम्प्लीट युअर फॉलोइंग चार्ट. तिथं तुम्हाला दिलेला आहे ॲटॉमिक नंबर, देन the element, that atomic number, then electron configuration, then their valency of an electron, and then their valency. Okay, here so we are see that for example hydrogen atom. बघा आपण इथे एक हायड्रोजन ॲटमचा घेतला, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम घेतला तर हा एलिमेंट आहे, हा काय आहे, एलिमेंट. त्याचा आपल्याला काय माहिती पाहिजे, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर. नंतर आपण त्याचं पाहणार आहोत पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुमच्या पुस्तकात चार्ट दिलेला आहे. देन नेक्स्ट वन इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, बरोबर. म्हणजेच त्याची व्हॅलेन्स काय आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि सगळ्यात शेवटी आहे की त्याची व्हॅलेन्सी काय असणार, व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. बघा अशा पद्धतीने चार्ट दिलेला आहे तुम्हाला. सो आपण हायड्रोजनचं बघूया आधी. हायड्रोजनची कपॅसिटी सगळ्यांना माहिती आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 1 आहे, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण 1च येणार. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण काय, देअर व्हॅलेन्सी ऑल्सो 1, बरोबर. मग आता सेकंड आहे तुम्हाला हेलियम दिलेला आहे. हेलियमचं बघूया आपण. हेलियमचं आहे ॲटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ना त्याचं 2 देणार, ऑक्टेट स्टेट मध्ये आहे बघा हा. सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पण 2 आहे. मग आता ऑक्टेट स्टेट जर कंप्लीट आहे तर त्याची व्हॅलेन्सी टायमाला काय येते, 0 येते, कारण की त्याने कंप्लीट ऑर्बिट आहे, तो घेणार पण नाहीये, तो देणारही नाहीये. ओके, मग आता सेकंड बघूया आपण लिथियम. थर्ड वन इज लिथियम. बघा लिथियम मध्ये काय होतं रे, आपण त्याचा जर ॲटॉमिक नंबर घेतला तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना कसं लिहिणार, 2 and 1. ओके, देन देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज, बघा काय आला, शेवटी काय आहे 1, बरोबर. आणि त्याची व्हॅलेन्सी पण काय येणार मग, ऑब्विसली 1. जो शेवटच्या ऑर्बिट मध्ये त्याची जी कपॅसिटी असते त्याच्यावरून त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी ही ठरवली जात असते, थोडक्यात सांगायचं तात्पर्य, बरोबर. मग आता इथं काय येणार, नेक्स्ट आयटम आहे, आपण चौथा घेऊया, बेरिलियम, बरोबर. जर बेरिलियम घेतला तर याची आहे 4, बरोबर. 4 लिहिताना इथं 2 2 लिहिणार, ऑब्विसली. अगेन इथं काय येणार रे, जर आपण घेतला तर ह्याची 2 येणार, बरोबर. पण ह्याची व्हॅलेन्सी काय येणार इथं, बेरिलियमची किती येणार, 2. ओके, आलं लक्षात. अशावरून आपण एक नेक्स्ट घेऊया, आणखी एक एक्झाम्पल, बोरिनियम, ओके, ब्रोमियम सॉरी, किंवा बोरॉन घेऊया. बोरॉनची आहे 5 लिहिताना कसं लिहिणार, 3. मग आता बघा, पण आता मी ते पण एक्सप्लेन केलं
ह्याची 3 आहे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे लास्ट ऑर्बिट मध्ये 3, सो देअर व्हॅलेन्सी ऑल्सो 3. आता ह्याच्यामध्ये जे आहे 1 2 3 हे दिसतात आहे का रे तुम्हाला नंबर, काय आहे ते इलेक्ट्रॉन हे आपण आधी शिकलो. एक मी आधी काय सांगितलं 1 ते 3 मध्ये असेल तर तो ऑक्टेट मध्ये असेल, म्हणजे हा देणारा आहे. पण ह्याच्याच उलट आता बघा, जर ह्याच्यानंतर जर त्याची कपॅसिटी वाढत गेली तर तो काय करेल, तो जर त्याची वाढली तर हे इलेक्ट्रॉन जेव्हा डोनेट केले जातात तेव्हा ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे शेअर केले जातात. बघा हे शेअर केले जातील, पण ज्या वेळेला ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे ऍक्सेप्ट केले जातील त्यावेळेला ते डोनेट करतील का, नाही. तर ज्या वेळेला ते नंबर ऑफ डोनेटेड किंवा ऍक्सेप्टेड इलेक्ट्रॉन असतील त्याच्यावरून त्याची व्हॅलेन्सी ही ठरवली जात असते. आता फॉर एक्झाम्पल आपण कार्बन घेऊया. आता जर कार्बन घेतला आपण तर ह्याची व्हॅलेन्सी आहे कार्बनची आहे 6 बरोबर. मग लिहिताना काय लिहिणार बघा, इथे नंबर ऑफ कपॅसिटी वाढत चाललेली आहे ना. मग ह्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हाऊ मेनी ना. पुढचा घेऊया आपण ऑक्सिजन जर घेतला बघा, त्याची कपॅसिटी असते 8 बरोबर. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना कसं लिहिणार 2 and 6 बरोबर, हे झाले 8. मग आता त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आले लास्ट ऑर्बिट मध्ये 6. मग आता याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी 2, सो देअर व्हॅलेन्सी इज 2. म्हणजेच ह्याच्यावरून काय डेफिनेशन तुमच्या लक्षात आली का विद्यार्थी मित्रांनो. व्हॅलेन्सी मीन्स व्हॉट नेमकं, द नंबर ऑफ डोनेटेड और ऍक्सेप्टेड इलेक्ट्रॉन्स, दॅट इज कॉल्ड व्हॅलेन्सी. आलं लक्षात. OH कंपाऊंड जो असतो तो दिसला आपल्याला त्या रिएक्शन मध्ये तर तो काय असतो बेसिक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं काय येणार OH मायनस, इथं OH प्लस आणि इथं OH मायनस. हे रिएक्शन मध्ये रॅडिकल्स अशा पेअर्ड मध्ये ज्या वेळेला तो दिसतो त्यावेळेला तो ॲटॉमिक रॅडिकल जो असतो तो हा OH निगेटिव्ह असतो. आलं लक्षात. मग आता फॉर एक्झाम्पल घेऊया आपण कटायनचं जर पाहिलं तर NaOH, आणि सेकंड एक्झाम्पल जर घेतला आपण तर CaOH2 हा जर एलिमेंट घेतला तर ह्याच्यामध्ये काय इंडिकेट आहे तर बघा इथं OH इथं पण दिसतोय, इथं पण OH दिसतोय बरोबर. पण ह्या Na वरती काय आला पॉझिटिव्ह चार्ज, आणि OH हा जो असेल तो हा OH मायनस आहे इथं Na प्लस. तर सुरुवातीला आपल्याला काय दिसणार आहे पॉझिटिव्ह रॅडिकल, म्हणून तो काय आहे बेसिक रॅडिकल आहे बरोबर. म्हणजेच लास्टच्या ह्याच्यावरती ते डिपेंड करतं की हा पॉझिटिव्ह बेसिक रॅडिकल आहे की तो ऍसिडिक रॅडिकल आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल जर घेतलं तर हा Ca प्लस हा इथं OH मायनस. आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने. मग आता ऍसिडिक रॅडिकल बघूया आपण. तर हे होते बेसिक रॅडिकलचे एक्झाम्पल. आणि ऍसिडिक रॅडिकल मध्ये जर पाहिलं तर हे एक्झाम्पल कसले होते ऍसिडिक बेसिकचे, हे एक्झाम्पल होते बेसिक रॅडिकल्सचे. आपण आता ऍसिडिक रॅडिकल्स बघूया. सो इन दॅट हियर ऍसिडिक रॅडिकल्स फॉर एक्झाम्पल घेऊया आपण HCl घेऊया बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड सगळं माहिती आहे तुम्हाला बरोबर. माझं इथं काय आलं H प्लस आणि Cl मायनस मीन्स इन लास्ट हियर निगेटिव्ह. ओके, सो इट इज ऍसिडिक. बघा आता सेकंड एक्झाम्पल आणखी घेऊ शकतात तुम्ही की म्हणजे ह्याची जी अनायनिक रॅडिकल्स आर पेअर्ड विथ द विच कटायनिक रॅडिकल्स. ओके, अनायनिक आयन्स इज म्हणजे ज्या वेळेला त्याची ही होते अनायनिक रॅडिकल्स आर पेअर्ड विथ द कटायनिक रॅडिकल्स मीन्स हियर H प्लस आयन, सो इट इज इंडिकेट ऍसिडिक रॅडिकल. ओके, मग आता ह्याच्यात आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण H2SO4. H2SO4 मीन्स सल्फ्युरिक ऍसिड. इन दॅट सल्फ्युरिक ऍसिड हियर बघा हा निगेटिव्ह radical means anionic radicals are paired with the positive, so here H plus ions, so it is indicate acidic radicals means H plus SO4 minus. बघा अशी पेअर होते ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल तो हा ऍसिडिक रॅडिकल आहे की तो बेसिक आहे. ओके, इन दॅट also radical topic we see here what acidic and basic and also one topic given that is simple radicals. Okay, simple and composite radicals आपण ते पण पाहूया. Simple radicals, in that simple radicals it is formed from single or one atom or mono atom also. Okay, काय म्हटलं मी form from single or
मोनो ॲटम, सिंगल म्हणा किंवा मोनो म्हणा किंवा वन म्हणा. बघा पुस्तकात तुम्हाला मोनो म्हटलेलं आहे, मी सोप्या भाषेत लक्षात ठेवण्यासाठी 3 नावं दिली. जर एकच ॲटम हा जर त्याच्यापासून तयार होत असेल तर तो आहे सिंपल रॅडिकल. बरोबर. मग आता ह्याच्यात एक्झाम्पल पाहूया आपण, त्याच्यावरून तुम्हाला लवकर कळेल. तर बघा सिंपल रॅडिकल मध्ये मी काय घेतलेलं आहे तर सोडियम, देन कॉपर, देन क्लोराईड. पण ह्याच्यामध्ये ना बोथ प्रेझेंट असते. In that simple radicals, the both acids means acidic radicals and also basic radicals are present. Means positive radicals and negative radicals. म्हणजेच काय रे, कटॅन पण असतील ते आणि अलाइन पण असतील. Radicals they are changed with OH minus or any other with H plus. Means negative radicals are also involved in that simple radicals. म्हणजेच काय बघा, आता Na वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, कॉपर वरती पॉझिटिव्ह बट Cl मायनस. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने ह्याचे एक्झाम्पल झाले. देन सेकंड वन इज कंपोजिट रॅडिकल्स. इन दॅट फॉर्म फ्रॉम ग्रुप ऑफ ॲटम्स. बघा ह्याच्यामध्ये जे काही एलिमेंट तयार होत असेल, फॉर्म फ्रॉम कशापासून होतात रे ते, फॉर्म फ्रॉम ग्रुप ऑफ ॲटम. ग्रुप असतो यांचा, मग ते जास्त एकापेक्षा 2 एलिमेंट पण येऊ शकतात, ग्रुप ऑफ किंवा ॲटम येऊ शकतात. आलं लक्षात. मग आता फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथं काय घ्यायचं आपण, NH4 येईल. बरोबर. नंतर मग तुम्ही घेऊ शकता SO4. अशा पद्धतीने म्हणजे NH4 प्लस. बघा इथं हा नायट्रोजन आणि हा हायड्रोजन. ओनली इथं सिंपल होता, सोडियम असेल किंवा कॉपर असेल हे सिंपल होते. बरोबर. पण ह्याच्यात नायट्रोजन इन्व्हॉल्व झाला आणि हायड्रोजन पण इन्व्हॉल्व झाला. मीन्स हिअर फॉर्म फ्रॉम ग्रुप ऑफ ॲटम. 2 एलिमेंट पासून जो काही बनलेला असतो ॲटम तो असतो कंपोजिट रॅडिकल्स. म्हणजे ह्याच्यात आणखी 2 प्रकार आहेत. देन SO4 एलिमेंट दिलेला आहे तुम्हाला, तर हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे ह्याच्यात बोथ प्रेझेंट असतात, पॉझिटिव्ह रॅडिकल्स अँड ऑल्सो निगेटिव्ह रॅडिकल्स आर इन both radicals present. Okay. Next topic here, chemical formula of compound and recapitulation. In last year you also studied in that chapter here to how to form chemical formula. So only recall here. So here for example we take magnesium nitrate घेऊया आपण. मॅग्नेशियम नायट्रेट. आता ह्याच्यामध्ये सिम्बॉलिकली आपल्याला रॅडिकल्स लिहायचे. मग आता रॅडिकल्स म्हटलं म्हणजेच काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोघं बोथ लिहावं लागले, ॲसिडिक अँड बोथ. सो मॅग्नेशियम नायट्रेट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल Mg आणि तिथं नायट्रेटचा काय येणार NO. आता मॅग्नेशियम ज्यावेळेला रॅडिकल लिहितो त्याच्यावरती इथं 2+ चार्ज, Mg2+ अँड NO3-. ओके. बघा आता NO3- हे लिहिल्यानंतर राईट व्हॅलेन्सी बिलो रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. जर आपल्याला व्हॅलेन्सी लिहायला लावली त्याने तर Mg ची किती व्हॅलेन्सी आहे बघा, इथं दिसतंय तुम्हाला 2. आणि NO3 मध्ये जरी इथं 3 असेल तरी आपण त्याची व्हॅलेन्सी काय घेणार आहे इथं 1, बिकॉज हिअर ओनली 1 निगेटिव्ह चार्ज. आलं लक्षामध्ये. 2 and 1 ही व्हॅलेन्सी झाली त्याची. मग आता पुढची स्टेप आहे क्रॉस मल्टिप्लाय द नंबर ऑफ रॅडिकल्स. मग आपण काय लिहिणार, Mg2+ आणि NO3- यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर मग इथं व्हॅलेन्सी लिहायची, दोघांची व्हॅलेन्सी लिहून इथं क्रॉस मल्टिप्लाय करतो तर काय येणार, Mgचं 1 सोबत होणार क्रॉस मल्टिप्लाय आणि NO3चं ट्वाइस सोबत. मग कंपाऊंडचा फॉर्म्युला काय मिळतो बघा, Mg मॅग्नेशियम नायट्रेट लिहिणार मी आता. मग नायट्रेट लिहिताना इथं काय येणार आहे बघा, NO3 ॲज इट इज. ओके. मग 2 आहे की नाही, हा 2 रिप्रेझेंट कशाने करतो आपण, ब्रॅकेट काढायचा आणि ह्या ब्रॅकेट नंतर इथं 2 लिहायचा. आलं लक्षामध्ये. Mg बघा, Mg1 इथं 1 गृहीत धरतो आणि NO3चा 2. सो द केमिकल फॉर्म्युला इज ॲज इट इज. मग अशा पद्धतीने आपण तुम्ही भरपूर सारे एक्झाम्पल घेऊन तुम्ही अशा राईट डाऊन करू शकतात. आणि इथं हे चॅप्टर तुमचं कंप्लीट होतं. बट यू रिमेंबर इन दॅट गिवन चार्ट ionic radicals given, acidic and basic. So you have to learn and read. तुम्हाला हे पाठच करून घ्यावं लागणार आहे, कारण की सोप्या पद्धतीने तुम्ही ट्रिक काहीतरी यूज करून ते पाठ करून घ्यायचे. तेवढा एक तो चार्ट तुम्ही
करू शकतात आणि इथं आपलं हे चॅप्टर पण कम्प्लीट होतं.